अहिल्यानगरमध्ये थोड्याच वेळात महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा महामुकाबला रंगणार आहे। माती विभागामध्ये महेंद्र गायकवाड विरुद्ध संकेत यादव यांच्यामध्ये अंतिम लढत होणार आहे, तर गादी विभागामध्ये पृथ्वीराज मोहोळ आणि शिवराज राक्षे यांच्यात देखील अंतिम लढत होतीये। त्यामुळे आता किताब कोण पटकावणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे। अहिल्यानगरमध्ये तासाभरात लाल मातीतील दंगल सुरू होईल। यंदाच्या महाराष्ट्र केसरी किताबासाठी हा महासंग्राम असणार आहे। माती विभागामध्ये महेंद्र गायकवाड संकेत यादव यांच्यात अंतिम लढत होणार आहे, तर तिकडे गादी विभागामध्ये पृथ्वीराज मोहोळ शिवराज राक्षे यांच्यात देखील अंतिम लढत होती। दोन्ही विभागामधील विजयी मल्लांमध्ये महाराष्ट्र केसरी किताबासाठी लढत होणार आहे। महाराष्ट्रातल्या कुस्ती शौकीनांनी मल्लांनी प्रतिसाद चांगला दिला आहे। या विजेत्यांना चांदीच्या गदेबरोबर पहिला मानकरी जो ठरल त्याला एक महिंद्राची थार गाडी, उपविजेत्याला बोलेरो गाडी आणि असे असंख्य वेगवेगळे बक्षिसं हे सर्व आमच्या मल्ल बांधवांना दिले जाणार आहेत। लैलेश बारगजे आमचे प्रतिनिधी फोनलाईन वरून आपल्या सोबत आहेत। लैलेश, थोड्याच वेळामध्ये या महाकुस्तीला सुरुवात होतीये, अंतिम सामन्याला सुरुवात होतीये। कोण होणार महाराष्ट्र केसरी याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। कशा पद्धतीने हा सामना पार पडणार आहे, कशी तयारी करण्यात आलेली आहे, काय अपडेट्स आहेत? निश्चितच अहिल्यानगर शहरामध्ये कुस्तीची दंगल मागच्या 5 दिवसांपासून सुरू आहे आणि एकदम हाय होल्ड असा सध्याचे वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे। कारण अवघ्या काही तासांमध्ये महाराष्ट्र केसरीची जी मुख्य कुस्ती आहे ती पार पडणार आहे आणि यासाठी गादी आणि माती अशा 2 गटांमधले जे मल्ल आहेत ते दोघं एकत्रित लढणार आहेत। यामध्ये गादी विभागातून शिवराज राक्षे आणि पृथ्वीराज मोहोळ यांच्यामध्ये लढत होणार आहे आणि यातून जो जिंकेल त्यांची लढत माती विभागातल्या महेंद्र गायकवाड आणि साकेत यादव यांच्यामध्ये जो जिंकेल यांच्यामध्ये होणार आहे। म्हणजे गादीतून एक आणि मातीतून एक असा मल्ल निवडला जाईल आणि त्यांच्यामध्ये महाराष्ट्र केसरीसाठी लढत होणार आहे। निश्चितच हे 4ही मल्ल महाराष्ट्रामध्ये खूप नाव कमवलेले आणि वेगवेगळ्या आखाड्यांवर आपली छाप सोडलेले आहेत आणि तो जो मोठा हाय होल्ड ड्रामा आहे कुस्तीचा किंवा एक मोठी दंगल जी आहे ती पाहण्यासाठी नगर येथील कुस्तीप्रेमी आतुर आहेत आणि मोठा जल्लोषाचं वातावरण आहे। त्याबरोबरच मोठं एक कुस्तीचं जे वातावरण आपण पाहतो, मर्दाना वातावरण ज्याला म्हटलं जातं, तसं वातावरण सध्या अहिल्यानगरच्या वाडिया पार्क मैदानामध्ये पाहायला मिळत आहे। निश्चितच लैलेश, या सामन्याकडे तुमचं लक्ष असेल, तुमच्याकडनं वारंवार या संदर्भातले सर्व अपडेट्स आम्ही घेणार आहोत। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।